श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन आणि पवित्र झालेली अखंड भारताची भूमी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेमजसीने परत मातृभूमीला सागाराही प्राण तळमळाला असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. मानवी जीवन जगत असताना आयुष्य हा 3.5 अक्षरांचा शब्द आहे, पण या 3.5 अक्षरामध्ये माणसाचं आयुष्य हे खऱ्या अर्थानं दडलेलं आहे. या 3.5 अक्षरा शब्दामध्ये माणसाच्या जीवनाचं रहस्य दडलेलं आहे. आणि म्हणून मानवी जीवन जगत असताना कशा पद्धतीचं आयुष्य जगावं आणि कशा पद्धतीचं माणसाने आयुष्य जगलं पाहिजे याचं उदाहरण जर आपल्याला शोधायचं असेल तर साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. साधू संतांनी जीवन कशा पद्धतीने व्यतीत करावं आणि कशा पद्धतीने आयुष्य जगलं पाहिजे याचं सुंदर तुम्हाला सांगतो वर्णन साधू संतांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आणि साधू संतांनी आपल्या विचाराच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिलेला आहे. आणि म्हणून क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरवाया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणारा सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि म्हणून साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, माणसाचं आयुष्य हे क्षणभंगुर आहे. प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस जायचं आहे आणि तो जाणार आहे, कारण त्याचं शरीर जे आहे ते नाशवंत आहे. आणि हे नाश पावणारं शरीर आपण घेऊन समाजामध्ये, ह्या विश्वामध्ये जन्माला आलेलो आहोत, समाजामध्ये आपण जगत आहोत. आणि म्हणून हे शरीर एक ना एक दिवस नाश पावणार आहे. पण शरीर नाश पावत असताना, शरीराचा अस्त होत असताना आपण सर्वांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, समाजाच्या उपयोगासाठी काहीतरी केलं पाहिजे. समाजाच्या उपयोगी जर आपण पडलो तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आपल्या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीने माणसं जीवन जगत आहे. प्रत्येक माणूस हा स्वतःचा विचार करताना दिसत आहे, पण स्वतःचा विचार करत असताना इतरांचा देखील जो विचार करतो तो खऱ्या अर्थानं महान असतो आणि तो खऱ्या अर्थानं महापुरुष असतो. आज आपण पाहिलं असेल प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अडीअडचणी आहे, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये संकट आहे, पण त्या संकटांवरती मात करून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावं लागणार आहे. आणि जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं मानवी जीवनाचा उद्धार होणार नाही. आणि हा मानवी जीवनाचा उद्धार जर आपल्याला करायचा असेल तर आपण खऱ्या अर्थानं दुसऱ्या माणसांच्या कामाला आपण उपयोगी पडलं पाहिजे. पैशाने श्रीमंत असलेली माणसं पावला पावलावरती मिळतात, पण मनाने श्रीमंत असलेली माणसं मात्र पावला पावलावरती भेटत नाही. त्याच्यासाठी असंख्य